मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक विशेष बातमी। उबाटा गटाच्या माध्यमातून काल दिग्रसच्या डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी पाहणी करण्यात आली। आरोग्य कर्मचारी यांना फोन करून बोलवण्यात आले, परंतु कर्मचारी आले नसल्यामुळे त्यांची नाराजी तीव्र झाली आणि त्या ठिकाणी पाहणी करत असताना अनेक उपकरणे जे आहेत ते जशाला तसे पडून आहेत, कुठलीही व्यवस्था नाही, नासधूस झालेली आहे आणि कचऱ्याचं व्यवस्थित विलगीकरण नाही, कुठलीही व्यवस्था नाही, अशी त्यांची तक्रार आज यवतमाळ जिल्हाधिकारी यांना करणार आहेत। उबाटा गटाचे सर्व सदस्य हे दिग्रसच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांपासून अक्षरशः त्रस्त झालेले आहेत। तर चला पाहूयात उबाटा गटाच्या माध्यमातून दिग्रस नगर परिषद अंतर्गत असलेल्या डम्पिंग ग्राउंडची केलेली पाहणी। नाही त्या बोलल्या आम्ही रात्री म्हणायचं मतलब मी पण आलो असतो ना। हो ना तेवढं चालू कंडिशन पाहत आज परिस्थिती आहे बोललो मी सईला पाठवलं काय करायचं सई करून पाठवले आपल्याला बोललो ते बघा पेंट काढून त्यांना द्या त्या बाईला। ओ मैडम, यहाँ का जो विषय है उसके बारे में बात करो अभी। कल 11 बजे जाएंगे। हाँ, एक भी नहीं बचा, एक भी नहीं। कब तक रखेंगे? एक भी नहीं। ओ रेणु, मैडम, कचरा कुंडे आणून इथे ठेवलेले आहे, एक भी वाचलेली नाही। मी रवींद्र आरगडे, शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक नगर परिषद दिग्रस। 2 दिवसाआधी या ठिकाणी आम्ही येऊन पाहणी केली असता आज या डम्पिंग ग्राउंडची दयनीय अवस्था आहे। त्यानंतर मी अध्यक्ष मॅडम, आमचे गटनेते रुस्तमभाई पप्पूवाले, आमचे नगरसेवक सर्वांना सूचना दिली की या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था आहे। लाखो रुपयाच्या, करोडो रुपयाच्या मशिनऱ्या या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र सरकारकडून या ठिकाणी आलेल्या आहे, परंतु आपल्या डिपार्टमेंटचे जे आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि मुख्य अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी सर्व व्यवस्था कोळंबलेली आहे। या ठिकाणी पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेरे नुसते शो करता लावलेले आहे। पाण्याची व्यवस्था बोर आहे, परंतु वायर अभावी पाणी नाही। या ठिकाणी झाडं सुकत आहे। एवढे मोठे रुपये खर्च करून या ठिकाणी काटा बसवलेला आहे। त्या काटाचं सर्व साहित्य गुंडाळून त्या ऑफिसला ठेवलेलं आहे। पाण्याच्या टाक्या 5-5 होत्या, परंतु एकच पाण्याची टाकी दिसत आहे। या ठिकाणी ट्रॅक्टर, नवीन ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे, कचऱ्यातनी पडून आहे, तुम्ही पाहिलेला आहे, धूळ खात आहे। असे जे या ठिकाणचे जेवढे काही विषय आहे, हे बायोगॅस सारखी मशिनऱ्या या ठिकाणी बसवलेल्या आहे। कचरा, ओला कचरा, सुका कचरा या ठिकाणी वास्तविक पाहता त्याचं वजन करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, परंतु काही कुठल्याही गोष्टीची कोणालाही काळजी नसून फक्त पेमेंट घेण्यापुरता आणि सह्या मारण्यापुरते काम या ठिकाणी कर्मचारी करत आहे। माझी कलेक्टर साहेबांकडे तर आम्ही तक्रार करणारच आहोत, परंतु आरोग्य निरीक्षक जाधव यांना मी 5 वाजता डम्पिंगवर येण्याकरिता फोनद्वारे सूचना दिली। तो इतका बेजबाबदारपणाने वागतो की त्यानं स्वतःचा फोन बंद करून ठेवला। व्हॉट्सअप कॉल केला असता तर उचलत नाही। म्हणून पत्रकार बांधवांना या ठिकाणच्या समस्याबद्दल वाचा फोडावा अशी आपणांना विनंती करतो आणि या कर्मचाऱ्यांना चोख देण्यात यावा एवढीच विनंती। धन्यवाद। या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आमच्या उबाटा गटाचे गटनेते, सर्व नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पंचशीला इंगोले आम्ही इथे हजर आहोत। इथे धीरज जाधव यांना फोन केला असता त्यांनी फोनही उचलला नाही। व्हॉट्सअप त्यांना माहिती पाठवलेली आहे, मेसेज पाठवलेला आहे, पण त्या मेसेजचे त्यांनी उत्तर दिलेलं नाही। आम्ही इथे डम्पिंग या ठिकाणी पाहण्यासाठी आलेला आहोत। मशिनरी वगैरे सगळ्याच इथे पडून आहेत। त्या कधी आणल्या आहे मशिनरी याची सुद्धा आम्हाला कल्पना त्यांनी दिलेली नाही, धीरज जाधव यांनी। धीरज जाधव हे केव्हा इथे येतात आणि हे काय प्रकार करतात आम्हाला काहीही माहित नाही।
याबद्दलची माहिती त्यांनी आम्हाला ताबडतोब तात्काळ द्यावी, नाहीतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे हे सर्वजण तक्रार नेण्यासाठी आम्ही जाणार आहोत। आज नगर अध्यक्ष मैडम रवि भवालगड़े, हमारे सभी नगर सेवक उबाटा गट के हम डंपिंग ग्राउंड की देखने के लिए आए वाले थे। हमने देखे, कल भी आकर हम देख के गए, 2-3 दिन से हम देख रहे इसको। यहाँ का जो कारोबार है एकदम गए वाला ये है। नगर परिषद का लाखों रुपए का, करोड़ों रुपए का जो माल यहाँ पे पड़े वाला है, उसका कोई वाली नहीं। वो एक भंगार के तौर पे पड़े वाला है। इतनी बड़ी बड़ी मशीनरियां लाके लगाए वाली है, वो मशीनरियों का कोई यूज नहीं है। यहाँ पे गीला कचरा और सूखा कचरा ये लाते समय यहाँ पे मोच कर उसका काटा कर कर अंदर ले जाके अलग अलग तरह से उसको डाला जाता। लेकिन वो काटे की व्यवस्था ये है कि उसको आज तक के स्टार्ट तक के नहीं करे इन्होंने। यहाँ पे पानी होना जरूरी है। कोई कर्मचारी यहाँ पे उन्होंने जो रखे वाले हैं, उनको सुविधा के लिए पानी था या झाड़ों के लिए पानी था, लेकिन वो मोटर एक सादा वायर तक के उसको ज्वाइन नहीं है, वो भी बंद है। ये ऐसी अवस्था यहाँ पे हमने नगर अध्यक्ष मैडम ने हमको सबको यहाँ पे जमा किए, और जो कर्मचारी है हमारे नगर परिषद के, उनको यहाँ पे बुलाए, लेकिन उनको हर इंसान ने उनको फोन लगाया, नगर सेवक ने उनको फोन लगाया, उनको व्हाट्सएप कॉल किए, लेकिन उन्होंने उस कॉल का कोई प्रतिक्रिया दी नहीं। और यहाँ पे आकर हमको माहिती देना और ये यहाँ के हाल बताना, इसको उन्होंने उचित नहीं समझा, वो आए नहीं। ऐसा ही कारोबार यहाँ पे चलते रहेगा तो हम बिल तो इसका टोटली निकाले वाला है। कोई बिल की कसरा नहीं रखी उन्होंने, लेकिन काम कागजों पत्र में बताया वाला है। बाकी इसका हम ये काम की और ये दशा की कलेक्टर साहब की तरफ जाकर हम कंप्लेंट करने वाले हैं। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।